रामकृष्ण हरी मंडळी, कसे आहेत सगळे? एकदम नंबर एक, टकाटक मंडळी. वयवर्ष 70 नंतर जर तुम्हाला कुठलाही अवजड किंवा अवघड व्यायाम न करता, कुठल्याही जिमला किंवा क्लासला न जाता, अगदी घर बसल्या तुमचं शरीर आणि सगळ्यात महत्वाचं वाढत्या वयानुसार तुमचा मेंदू तंदुरुस्त, मजबूत, निरोगी ठेवायचा असेल तर त्यासाठीच्या काही सोप्या शास्त्रोक्त हालचाली मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, ज्याच्यामुळं तुमचं दैनंदिन जीवन सुखकर होण्यासाठी, तुमच्या शरीरातल्या कुठल्याही प्रकारच्या वेदना कमी होण्याच्यासाठी, तुमच्या शरीराच्या व्यवस्थित रोजच्या ज्या रुटीनच्या हालचाली असतात, चालणं, बसणं, उठणं, फिरणं किंवा अजून काही करणं, हे जर तुम्हाला व्यवस्थित पार पाडायचं असेल तर नक्कीच दररोज हा व्हिडिओ लावून माझ्यासोबत, माझ्या समोर ह्या हालचाली दररोज फक्त 10 ते 15 मिनिट करा. खूप चांगले रिझल्ट अगदी आठवडा 2 आठवड्यामध्येच तुम्हाला बघायला मिळतील. विनंती असेल की प्रत्येक स्टेप बारकाईने समजून घ्या, त्याच्या मागचं शास्त्र समजून घ्या. अजून एक विनंती असेल, चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपले चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्रहो, सगळ्यात सुरुवातीला आपल्याला काय करायचंय, थोडंसं वॉर्मअप करायचंय, जेणेकरून आपल्याला ह्या सगळ्या पुढच्या स्टेप्स करायला आपलं शरीर खूप चांगल्या प्रकारे साथ देईल आणि ते तयार होईल. मांसपेशी, आपले स्नायू, आपल्या रक्तवाहिन्या, आपली हाडं त्या व्यायामासाठी तयार होतील. त्यासाठी काय करायचंय, अतिशय सोपं आहे. जागेवरती तुम्हाला काय करायचंय, कदमताल करायचा आहे. जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. सावकाश करायचंय. तुमचा पाय जास्त वर उचलत नसेल तर नो प्रॉब्लेम, जेवढा उचलते तेवढाच करा. जागेवरती करायचंय. हाताच्या पण अशा छोट हळूहळू हालचाली आपल्याला करायच्या. विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. चंद्रभागेच्या तेरी तो पहा विठेवरी, जय विठ्ठल विठ्ठल, जय हरी. श्री विठ्ठल विठ्ठल, जय हरी. हो बघा, अतिशय छान आहे. तुम्हाला सहज करता येतील असं सांगणार आहे मी. काही सुद्धा अवघड नाही, सोपं आहे. आणि एवढ्या सोप्या सोप्या स्टेप सुद्धा तुम्हाला खूप चांगलं फिट ठेवण्यासाठी मदत करणार आहेत. मित्रहो, तुमचं वय 70 पेक्षा कमी असेल, 50 असेल, 60 असेल आणि अवघड व्यायाम तुम्ही करू शकत नसाल तरी सुद्धा हे व्यायाम तुम्ही खूप चांगल्या प्रकारे करून तुम्हाला फायदा करून घेऊ शकता. हे अशा पद्धतीनं पहिल्यांदा वॉर्मअप करायचं आपल्याला. खांदे ढिले सोडायचे आणि जागेवरती कदमताल. अर्धा मिनिटासाठी, 1 मिनिटासाठी हा कदमताल करायचा आहे. त्याच्यानंतर वॉर्मअप मध्ये दुसरी स्टेप काय करायचं आपल्याला, अशा पद्धतीने पाय थोडेसे अंतर घ्यायचे आणि हे टाळी वाजवायचे. विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. छान आहे का नाही? बघा, हलका असा दम लागेल, सावकाश करायचंय. बॅलन्स चांगला राखण्यासाठी मदत होईल. पायाची ताकद वाढेल, पायामध्ये बधिरता, पायामध्ये वेदना, सूज देखील कमी होण्यासाठी मदत होईल. कंबरदुखी कमी होईल. मणक्याचे आरोग्य चांगलं होऊन त्याचे देखील त्रास कमी होण्यासाठी मदत होईल. शुगर बीपी असेल तर ती देखील कंट्रोल होण्यासाठी मदत होईल. झोप व्यवस्थित लागत नसेल ती देखील चांगली लागेल. मन प्रसन्न राहील, उत्साही राहील. आळस, कंटाळा, शरीरामधला जडपणा कमी होईल. पचनशक्ती सुधारेल. एवढे सोपे सोपे व्यायाम आहेत. हे बघा, अशा पद्धतीने वॉर्मअपची ही दुसरी स्टेप आहे. हे विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. करा, हे करा, सुट्टी नाही द्यायची. तुम्हाला सहन होईल अशा पद्धतीने करा, सावकाश करा. त्याच्यानंतर तिसरी स्टेप काय करायची वॉर्मअपची आपल्याला, अशा पद्धतीनं पुढं, समोर, बाजूला, खाली, पुढं, वर, बाजूला, खाली. लहान असताना आपण कवायत करत होतो ना शाळेमध्ये, तेच आहे. हे बघा, फक्त हात फिरवून करायचा आहे. बघा, खाली, समोर जाताना सुद्धा असा फिरवायचा, वर जाताना सुद्धा असा फिरवायचा, बाजूला येताना सुद्धा असा फिरवायचा, खाली जाताना असाच फिरवायचा. म्हणजे हाताला पीळ बसेल. आणि हा जो सांधा आहे खुब्याचा, शोल्डर जॉईंट म्हणतो आपण त्याला,
त्याच्यानंतर कोपराचा सांधा आणि आपल्या मनगटाचा सांधा हा देखील खूप चांगल्या प्रकारे तंदुरुस्त होण्यासाठी, त्याच्यातली लवचिकता पुन्हा पहिल्यासारखी होण्यासाठी, रक्तपुरवठा सुधारून त्याचं आरोग्य चांगलं होण्यासाठी याच्यामुळे आपल्याला मदत होणार आहे. 5 ते 10 वेळा करायचंय बघा. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. त्याच्यानंतर परत थोडासा आपल्याला कदम ताल करायचा आहे. हे कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा, ए जिंदगी है कोम की तो कोम पे लुटाए जा. कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा, ए जिंदगी है कोम की ए कोम पे लुटाए जा. कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा. छान आहे की नाही? हळूहळू करायचं, मस्त वाटतं एकदम. फक्त करायचे आणि त्याच्यानंतर पायामध्ये थोडस अंतर घ्यायचं आणि हात आपल्याला वर खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. व्हेरी गुड. नंतर पुढची सोपी स्टेप काय करायची आपल्याला, 2 बॉल घ्यायचे. हे बॉल त्याला आपण स्पंज बॉल असं म्हणतो. हाताने दाबल्यानंतर ते दबले जातात आणि परत ऑटोमॅटिकली जागेवरती येतात. अशा प्रकारे 2 बॉल दोन्ही हातामध्ये घ्यायचे आहेत. आपल्या बोटाची ताकद आपल्याला काय करायची, ताकद ह्याच्यामुळे आपल्याला वाढवायची आहे. याच्यामुळे आपल्या हाताची ताकद खूप चांगल्या प्रकारे वाढण्यासाठी मदत होणार आहे. या अशा पद्धतीने बॉल धरायचे आहेत हातामध्ये आणि आपल्याला काय करायचंय, दाबायचंय, धरून ठेवायचंय आणि त्याच्यानंतर मग सोडायचं. हे बघा, हे बघा, हे अशा पद्धतीने हा वाजणारा बॉल आहे घरातला खेळण्यातला, पण तो दबतो आणि परत जागेवरती येतो. हे बघा, हे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर परत दाबायचे, धरून ठेवायचे, गच्च पकडायचे अशा पद्धतीनं. किती वेळा? 5 वेळा, 10 वेळा. बघा, हळूहळू सोडायचे, परत दाबा. खूप छान. स्पंज बॉल म्हणतो, पण हातातली ताकद, मुंग्या येणं, जड पडणं, बधिरता, आग पडणं, हाताला जास्तीचा घाम येणं हे देखील कमी होण्यासाठी याच्यामुळं मदत होणार आहे. हे बघा, हे अशा पद्धतीनं. खूप छान. तुम्ही हा आवाजाचा नाही घेतला तरी चालेल. हा दबायचा जो बॉल असतो तो आपल्याला खूप चांगल्या प्रकारे ह्याच्यामध्ये मदत करणार आहे. हे बघा, सावकाश करायचे, धरून ठेवायचे आणि त्याच्यानंतर मग सोडायचे. त्यानंतर पुढची स्टेप काय करायची, जे आपले गच्च बॉल असतात, आपले टेनिस बॉल म्हणतो, क्रिकेटचे बॉल, ते आपल्या काय करायचे, पायाखाली अशा पद्धतीनं ठेवायचे आहेत आणि आपले पाय जे आहेत ते त्या बॉलवरती दोन्ही ठेवायचे आहेत आणि अशा पद्धतीनं आपल्याला समोर पुढं मागं ह्याला रोल करायचा आहे. ह्याच्यामुळं पायाच्या तिथल्या ज्या नर्व एंडिंग आहेत, म्हणजे चेतापेशीची जी टोकं असतात ती चांगली ऍक्टिव्हेट होतात आणि तिथं बधीरपणा, मुंग्या येणं, डायबिटीस झाल्यामुळं तिथं जो काही आग पडण्याचा प्रकार आहे तो देखील कमी होण्यासाठी मदत होणार आहे. पायातले जे छोटे छोटे स्नायू आहेत जे आपल्याला चालताना बॅलन्स करण्यासाठी मदत करतात ते देखील ऍक्टिव्हेट होण्यासाठी याच्यामुळे काय होते, मदत होते. एक पुढे एक मागं, एक पुढे एक मागं, एक पुढे एक मागं, सरळ बसायचे. शक्यतो खुर्ची ह्या व्यायाम प्रकारामध्ये आपल्याला हाताची असणारी, म्हणजे बाह्य असणारी घ्यायची आहे, लक्षात ठेवा. आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये असतेच ती. हे अशा पद्धतीनं काय करायचे, पुढं मागं, पुढं मागं, पुढं मागं, पुढं मागं, निवांत बसल्या बसल्या करायचे. मानपाठ सरळ ठेवायचे. त्याच्यानंतर दोन्ही सोबत 5 ते 10 वेळा. हे झाल्याच्या नंतर काय करायचं, आपल्याला एकच बॉल काय करायचं, आपल्या दोन्ही पायाच्या मध्ये घ्यायचंय आणि त्याला आपल्याला काय करायचंय, दोन्ही पायामध्ये रोल करायचं अशा पद्धतीनं. फक्त सटकू द्यायचं नाही, सावकाश बॅलन्स राखण्यासाठी. एकदम फाईन मुवमेंट्स आहेत, त्या छोट्या छोट्या बारीक हालचाली आहेत, पण त्याच्यामुळे काय होणार आहे, बारीक जे स्नायू आहेत, बारीक ज्या नसा आहेत त्या चांगल्या होण्यासाठी, त्यांच्यामध्ये परत नवी जान तयार होण्यासाठी,
आपल्याला ह्याच्यामुळे काय होणार आहे, मदत होणार आहे. बघा माऊली, फक्त तुम्हाला हे करायचं आहे, औषध समजून करायचंय. तुम्ही एवढ्या औषध गोळ्या घेता का नाही, टॉनिक घेता, सलाईन लावता, 2-2, 4-4 हजाराची औषधं घेता का नाही, तरी सुद्धा तुम्हाला काय आमचा आराम आहे का? नाही. कारण तुम्ही तुमच्या शरीराच्या शास्त्रोक्त हालचाली करत नाहीत, तुम्ही व्यवस्थित आहार घेत नाहीत, मनस्थिती तुम्ही व्यवस्थित ठेवत नाहीत. पण ह्या औषधापेक्षा सुद्धा जास्त महत्वाच्या आहेत आणि नेमका याच्यामुळेच आपला आजार निघून जाण्यासाठी मदत होणार आहे आणि आपण तंदुरुस्त राहण्यासाठी नैसर्गिक फायदा होणार आहे. हे अशा पद्धतीने तुम्हाला 2 पायाच्या मध्ये बॉलला काय करायचं आहे, रोल करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढची सोपी स्टेप काय करायची, अशा पद्धतीने आपल्याला पाय लांबवायचे आहेत. खुर्चीच्या टोकाला आपलं सीट आलं पाहिजे. आपले हात जे आहेत ते आपल्या मांडीवरती अशा पद्धतीने, आणि आपल्या पायाचे जे चवडे आहेत ते आपल्याला काय करायचे, जेवढे शक्य होईल तेवढं खाली दाबायचे, जेवढं शक्य होईल तेवढं वर खेचायचे आहेत. किती वेळा? 10 वेळा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. व्हेरी गुड. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, आपल्या हाताची घडी अशा पद्धतीनं बांधायची आहे. हे बघा, हे अशा पद्धतीनं तुम्हाला समोर धरायचं आहे हे, आणि सरळ बसायचं आहे. सरळ बसल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं, नंतर थोडस पाठीमागं असं रेलायचं आहे, टेकायचं आहे. हे रेलायचं झालं की मग परत तुम्हाला काय करायचंय, हात सरळ करायचे, वर उठायचं आणि परत तुम्हाला जागेवरती बसायचं. असं 5 ते 10 वेळा करायचं. हे बघा, परत हाताची घडी, परत पाठीमागं रेलायचं, परत सरळ, हात समोर, पुन्हा उठायचं आणि पुन्हा सावकाश बसायचं, पुन्हा हाताची घडी घालायची, पुन्हा मागं सरकायचं, पुन्हा सरळ व्हायचं, पुन्हा हात लांबवायचे, उठायचं आणि पुन्हा बसायचं. अशा पद्धतीनं 3 वेळा 4 वेळा तुम्ही जर केलं तर खूप चांगले रिझल्ट तुमच्या संपूर्ण शरीराच्या साठी, संपूर्ण सांध्यासाठी, हाडांसाठी, स्नायूसाठी अत्यंत चांगला फायदा त्याच्यामुळे माऊली तुम्हाला होणार आहे. रामकृष्ण हरी म्हणायचंय. आणि हे सगळे व्यायाम तुम्हाला शरीराला सहन होतील अशा पद्धतीनेच तुम्हाला काय करायचे आहेत, रोज माझ्यासोबत करायचे आहेत. खूप चांगलं आरोग्य तुम्हाला लाभणार आहे. त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला एक नॅपकिन घ्यायची आहे आणि ही नॅपकिन आपल्या पायाच्या खाली ठेवायची आहे. पायाच्या खाली ठेवून काय करायचं आहे, नॅपकिनच्या एका टोकाला तुमचे पाय ठेवायचे आहेत आणि आपल्या पायाच्या बोटांनी नॅपकिन काय करायचे, आपल्याला मध्ये 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 पायाखाली ओढायची आहेत अशा पद्धतीने. त्याच्यामुळे पायाच्या बोटाची हालचाल खूप चांगली होते. पायाची बोट बधीर होणार नाही, त्याच्यामध्ये कधी मुंग्या येणार नाहीत, त्यांच्यामध्ये कधीही आखड येणार नाही. बघा, कुठलाही व्यायाम करा तुम्ही, चालण्याचा करा, अजून काय करा, जिम मध्ये जावा, पायाच्या बोटाची हालचाल होत नाही. पण हा जो व्यायाम आहे तो शास्त्रोक्त आहे, ज्याच्यामुळं पायाच्या बोटांची, त्याच्यामध्ये असणाऱ्या स्नायूंची, त्याच्यामध्ये असणाऱ्या हाडांची खूप चांगली मदत होणार, मजबूती होण्यासाठी मदत होणार आहे. सावकाश करायचे, रामकृष्ण हरी म्हणायचंय आणि हळूहळू हळूहळू पूर्ण बंच करून अशा पद्धतीने ठेवायचं आहे. त्यानंतर परत वाकून त्याला सरळ करा. असं 3 वेळा 4 वेळा 5 वेळा तुम्ही हे करू शकता. सावकाश करायचं. बघा, मजा पण येईल तुम्हाला, आळस येणार नाही, कंटाळा येणार नाही. कुठलीच स्टेप करताना ह्याच्यातला कंटाळा येणार नाही. फक्त माझा व्हिडिओ लावून तुम्ही करायचं. तुम्हाला अजिबात मी बोर होऊ देणार नाही. तुम्हाला व्यायाम कसा झाला हे देखील कळणार नाही आणि हळूहळू तुमच्या शरीरामध्ये एक चांगली ऊर्जा संचारेल आणि तुमचं म्हातारपण कुणावरही अवलंबून न राहता सुखानं तुम्हाला जगता येईल. माऊली, फक्त तुम्हाला माझ्यासोबत हे करायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला ह्याच नॅपकिनला अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, पाठीमागं धरायचं आहे. हे बघा, खूप सोपं आहे. हे बघा, हे अशा पद्धती, हा एक हात वरून घ्यायचा आहे, बघा तुम्ही बघू शकता, एक हात खालून घ्यायचा, हे अशा पद्धतीनं, हे बघा, आणि ह्याला वर ताणून धरायचंय, वर खाली, मानपाठ सरळ. 1 2 सावकाश, 3 4 5 6 7 8 9 10. त्याच्यानंतर विरुद्ध हात, हा हात वर घ्यायचा. बघा मी कसं करतोय, हे असं धरायचं आणि ह्याला अशा पद्धतीनं मागून
धरायचं ह्याला. हे बघा, हे बघा इथं बघा. आता परत मानपाट सरळ ठेवली मी 10 वेळा वर खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तुम्हाला जर वर खाली करता येत नसेल तर फक्त धरून थांबा 5 ते 10 सेकंदासाठी आणि परत हात बदला तुम्ही. ओके. त्याच्यानंतर पुढची स्टेप आपल्याला काय करायची आहे, चेअर स्क्वॅट करायचे आहेत. याच्यामध्ये तुम्हाला मी नेहमी सांगत असतो, जे लोक म्हातारपणामध्ये वय वाढेल तसं दररोज चेअर स्क्वॅट करतात त्यांच्या पायाची कमजोरी कधीच वाढत नाही, तंदुरुस्ती वरचेवर वाढत जाते. त्याच्यासाठी तुम्हाला खुर्चीपासून थोडंसं अंतर घ्यायचं आहे आणि पायामध्ये खांद्या इतकं अंतर घ्यायचंय, हात समोर ठेवायचे आणि आपल्याला खाली बसायचंय. परत उठायचे 10 वेळा. 1 बघा, उठताना लवकर उठायचं, बसताना हळूहळू बसायचं. 1 सावकाश. 2 3 उठताना लवकर, बसताना हळूहळू. 4 5 लगेच उठायचं हळूहळू. 6 वा बेस्ट, नंबर 1. 7 8 9 10. व्हेरी गुड. त्याच्यानंतर पुढची स्टेप काय करायची, अशा पद्धतीने खुर्चीच्या पाठीमागे उभं राहायचंय, खुर्चीला हात धरायचे आणि आपला पाय जो आहे तो बाजूबाजूला उचलायचा आहे. 1 2 3 4 असं झुकायचं नाही, लक्षात ठेवा, सरळ उभं राहायचं. 5 6 7 जेवढं उचलते तेवढा. 7 जास्त ताणायचं नाही, ओढायचं नाही, दुखेल असं करायचं नाही, सहन होईल असं करायचं. 8 9 10. त्याच्यानंतर विरुद्ध पाय बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. व्हेरी गुड. त्याच्यानंतर पाठीमाग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. खूप छान. त्यानंतर विरुद्ध पाय. 1 2 सावकाश. 3 4 5 6 7 8 9 10. खूप छान. त्यानंतर पुढची स्टेप काय करायची, अशा पद्धतीनं टाचा वर करत हात पण वर करायचे, थोड्या वेळ थांबायचं, परत जागेवरती यायचं. बघा खूप छान आहे. 1 2 3 4 सावकाश. 5 6 7 8 9 आणि 10. व्हेरी गुड. खूप छान. तर हे सगळे प्रकार शास्त्रोक्त हालचाली आता माझा व्हिडिओ चालू असताना माझ्यासोबत कुणी कुणी करून बघितल्या आणि त्यांना कसं वाटलं आम्हाला आवर्जून सांगा. आणि आजपासून ह्या शास्त्रोक्त हालचाली उतार वयामध्ये तंदुरुस्त राहण्यासाठी, मेंदूला, शरीराला मजबूत करण्यासाठी कोण कोण करायला सुरुवात करणार आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. यासोबतच ह्या व्हिडिओला तुम्ही 10 पैकी किती मार्क देणार हे देखील आम्हाला सांगा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार, ते गाणं कुठलं आहे आम्हाला आवर्जून कळवा.
तर नक्कीच मित्र हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला 100% खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका, कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील वयवर्ष 70 नंतर किंवा त्याच्याही आत अवजड व्यायाम करण्यापेक्षा सोप्या हालचाली करून तंदुरुस्त राहण्यासाठी मदत होईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला, मार्गदर्शन, उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील मुद्दामून सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.